ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हा पण अगेन कॉमन प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये. म्हणजे एकदा एक 50 एज नंतर तर ब्लड प्रेशर डायबिटीस खूप कॉमनली येतं, पण आता यंगस्टर्समध्ये पण यायला लागलं आणि ब्लड प्रेशर तर त्याचा प्रॉब्लेम होतोच आहे. तर ह्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स यंगस्टरसाठी काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो आणि ज्याला झालंय तर त्याने काय त्याच्यावरती कसं ओव्हरकम करायचं? ओके, ब्लड प्रेशर म्हणजे ओव्हरऑल समजा आपण अंडरस्टँड केलं तर फोर्स वाढलाय. प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर जे हायपर टेन्शन म्हणतो आपण. ब्लड प्रेशर असतंच प्रत्येकामध्ये. ते हाय असतं, लो असतं, पण ते जेव्हा हायर साईडला जातं तेव्हा ते हायपर टेन्शन होतं. सो दॅट इज हायपर टेन्शन. हा जो ऍस्पेक्ट आहे हे म्हणजे कंटिन्युअस माइंड ऍक्टिव्हिटी खूप जास्त चालली आहे तेव्हा जास्त व्हायला लागतं. आणि ते ओव्हर थिंकिंग आपण कर्ब करू शकत नाही तेव्हा हे जास्त व्हायला लागतं. फ्रॉम दी योगा पर्स्पेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ह्याला अजून दुसरे क्लिनिकल हे असू शकतात जे डॉक्टर्स डायग्नोज करून सांगू शकतात, पण जे सिम्पल हायपर टेन्शन जे आहे ते. सो अगेन इट कम्स टू द माइंड. शुगर अगेन इट कम्स टू द माइंड, कारण ब्लड ग्लुकोज जास्त ह्याच्यात रक्तात असणं म्हणजे ती मसल्समध्ये ऍब्सॉर्ब होत नाहीये. म्हणजे समवेअर इट इज नॉट हॅपनिंग इन द सिस्टम इज नॉट गेटिंग दॅट प्रॉपर युटिलायझेशन ऑफ शुगर. तर हे सगळं अगेन स्टार्ट्स विथ युअर दीज आर ऑल नेम्ड ॲज सायकोसोमॅटिक. सायको इज युअर माइंड, सोमा इज युअर बॉडी. सो सायकोसोमॅटिक एलिमेंट्स. सो ह्याच्यात सुद्धा परत जो भाग येतो तो म्हणजे आपल्या मनावर काम करणं. आणि मनावर काम करणं म्हणजे काय तर आपलं स्वतःशी आपली ओळख होणं खूप गरजेचं आहे. मला ह्या गोष्टीचा राग येतो हे मला कळणं गरजेचं आहे. मला ही गोष्ट आवडत नाही, मला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला त्या गोष्टीबद्दल अवेअरनेस येतो तिथे आपण अर्धी लढाई जिंकलो असं होतं. कारण आय नो द रूट कॉज देअर की ओके. आणि हा समजा कंटिन्युअस पॅटर्न होत असेल की सतत राग येतोय आणि तो मे बी त्या माणसाला नाही कळत, त्याच्या आसपासच्या लोकांना कळतं. अरे तू सारखं का रागवतोयस, किंवा अगं तू सारखं का रागवतेस, सारखी चिडचिड का करतेस. आणि ती चिडचिड का होतीये ते त्या व्यक्तीलाही कळत नसतं आणि ती व्यक्ती त्या ह्याच्यात राहते. त्याच्यानी होतं काय, आधी स्वतःचे विचार आहेतच, दुसऱ्यांचे विचार येतात. बॉडी इज अनेबल टू अंडरस्टँड की मी स्ट्रेस आहे, माझ्यामध्ये स्ट्रेस तो आहे आणि ती खाली यायला मागत नाही, कारण विचारच थांबत नाहीत माझे. बिकॉज आय एम ट्राईंग टू फाईट ऑल दीज थिंग्स विथ माय माइंड, विथ माय कॉन्शियस ब्रेन. हे का असं होतंय, हे असं कशामुळे होतंय, मग हे मी असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. तर किती अगेन यू आर बर्डनिंग युअर माइंड. सो समवेअर अगेन आय विल कम बॅक टू द बेसिक थिंग. यू नीड टू calm down. You need to really go back to the roots. Have a balanced life. करेक्ट. हेच येतं त्याच्यासाठी पण. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.